अंधोरा ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार, दलित वस्ती सुधार योजनेत काम। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील अंधोरा ग्रामपंचायतीत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे। 15व्या वित्त आयोग दलित सुधार योजनेमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते पी.जी. तांभारे यांनी केला आहे। गटारे, रस्ते यासह अनेक गोष्टींमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवरील कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। सरपंच तसेच प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। खरं तर ग्रामीण भागामध्ये विकास योजना ज्या आहेत यामधून विकास होणं अपेक्षित असतं, परंतु शेतच जर कुंपण खायला लागलं तर अशा प्रकारच्या घटना ह्या लांछनास्पद आहे। खरं तर या गोष्टीमुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा बाजार चव्हाट्यावरती आला आहे आणि कळंब तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त अंधोरा या गावामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाल्यामुळं खरं तर जागोजागी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे। मी पी.जी. नाना तांबारे, अंधोरा गावचा नागरिक। या अंधोरा गावामध्ये रोहिदास नगरच्या कामामध्ये ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचारी, सरपंच आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून गेल्याच वर्षी हे काम न करता या कामाचं MB रेकॉर्डिंग करून बिल उचललेलं आहे। 5 लाखाचं काम होतं। 5 लाखाचं काम यांनी न करता पैसे उचलले आणि ज्या वेळेला मी आत्ता मध्यंतरी एक तक्रार दिली की सर्व गावात जी कामं झाली त्याची सखोल चौकशी करावी आणि या भ्रष्टाचारात जे गुंतलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना निलंबित करावं, पदावरून त्यांना हटवावं अशी मागणी केल्यानंतर आपलं पद जाईल व आपल्यावर निलंबनाची कारवाई होईल म्हणून सर्वांनी मिळून एकत्रित येऊन हे 15-20 दिवसात घाईगडबडीत रात्रंदिवस काम केलेलं आहे आणि हे काम जे आहे अगदी चुकीचं झालेलं आहे, इस्टिमेटनुसार झालेलं नाही। या कामावर आणि याच्या शेजारी जे 15 वित्त आयोगाची आता 3 कामं केलेली आहेत ती पण अशाच पद्धतीनं अगोदर बिलं उचलून त्याची MB रेकॉर्डिंग न करता ॲडव्हान्सच्या नावाखाली पैसे उचलले, जे की नियमात बसत नाही। परंतु त्यांनी अशा पद्धतीनं जो भ्रष्टाचार केलेला आहे 4-5 कामामध्ये, असाच आणखी किती भ्रष्टाचार आहे तो सखोल चौकशी केल्यानंतर बाहेर येणारच आहे। आता हे काम भूमिगतच्या नावाखाली भूमीवर गटर असं केलेलं आहे, याचा नागरिकांना, या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना काडीचाही उपयोग होणार नाही। हे फक्त आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी केलं गेलेलं काम आहे।